करण्यात येत आहे। प्रश्न क्रमांक 11 मिलिंद नार्वेकर 8571। 8571। हा ह्याच्यात मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे रोहित शेट्टीच्या बद्दल, ते उत्तर पूर्णपणे समाधानकारक आहे। मुख्यमंत्र्यांचं रोहित शेट्टीशी बोलणं झालेलं आहे। 14 मार्चला राजू खरेंचं पण त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि देवेंद्र भारतींच्या संपर्कात आहे आणि मी दोनदा त्यांच्या घरी जाऊन सुरक्षा व्यवस्था बरोबर आहे, उगाच काहीतरी विचारण्याचा अर्थ नाही। प्रश्न क्रमांक 12 नाही प्रश्नकर्त्यांनी जो प्रश्न आधीची माहिती जरी असली आणि पूर्ण समाधान झालं असल्याने आपल्याला वेळ पाहता आता सचिन आहिर बोलतायत, त्यामुळे मी सचिन आहिर यांना बोलायला संधी दिलेली आहे। सभापती महोदय, मिलिंदजींचा जरी समाधान झाला असेल तरी मुंबईकरांचा आणि विशेषतः सिने कलाकार आणि त्या इंडस्ट्रीचा समाधान यासाठी होत नाही सभापती महोदय, कारण ही घटना वारंवार होते। सभापती महोदय, संजयजी खानवरती गोळीबार झाला, हा काय गँग फक्त हा लोकल नाही आहे सभापती महोदय, हा वैष्णवी जी गँग आहे ही इंटरनॅशनल स्तरावरती आता ही ऑपरेट होते। परवाच्या दिवशी सभापती महोदय एका आमदारांवरती झालं। सभापती महोदय, म्हणून ही बाब गंभीर रीतीने आपल्याला घ्यायला पाहिजे आणि ह्याला इंटरनॅशनल लिंक आहे आणि त्या इंटरनॅशनल लिंकच्या माध्यमातून आपण काय उपाययोजना करणार जेणेकरून ही गँग, जसं एका काळामध्ये तुम्ही गँग वॉर संपवण्याचा प्रयत्न केला, आपण ह्याच्यामध्ये करणार आहात का सभापती मंत्री महोदय? माननीय अध्यक्ष महोदय, रोहित शेट्टी यांच्या शेट्टी टावर या निवासस्थानाच्या बिल्डिंग कंपाऊंडच्या भिंतीच्या लगत एका इसमाने त्या ठिकाणी पिस्तूल चालवली, म्हणजे भिंतीवर त्या ठिकाणी चालवली, गोळीबार केला आणि त्या अनुषंगाने जी काही फिर्याद या ठिकाणी झाली होती त्याच्या आधारावर आपण गुन्हा नोंद केला होता। यामध्ये त्या स्कूटीच्या आधारावर अतिशय उत्तम अशा प्रकारचं पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं। मुंबई पोलिसांचं प्रोफेशनलिझम हे या इन्व्हेस्टिगेशन मध्ये दिसतं आणि याच्यामध्ये 12 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। त्यांच्यावर त्या ठिकाणी मोकासारखा जो काही गुन्हा आहे तो गुन्हा देखील लावण्यात आलेला आहे आणि विशेषतः यामध्ये जो काही या बिश्नोईचा ऑपरेटिव्ह आहे लोणकर, जो मेन ऑपरेटिव्ह आहे हा शुभम लोणकर, त्याच्या भावाला देखील आता आपल्या लोकांनी अटक केलेली आहे, तोही आता अटकेत आहे आपल्या। हाही फार दूर नाही आहे, हा सध्या परदेशात आहे, त्यालाही आपण शोधून आणणार आहोत आणि या केंद्र कारण आता केंद्र सरकार आपण केंद्र सरकारकडे मुंबईला द्यावी, कारण आम्हालाही काही गुन्ह्यांमध्ये त्यांची आवश्यकता आहे, अशा पद्धतीनं त्याची मागणी केलेली आहे। ती आता केंद्र सरकार आपल्याला त्यांची चौकशी पूर्ण झाली त्यांना जास्त काळ कोठडी येते। हा बिश्नोईचा ऑपरेटिव्ह म्हणून कुठल्या तरी देशामध्ये बसून थोकमध्ये फोन करतो, म्हणजे आमच्या तो अकोला जिल्ह्यातलाच आहे तुमच्या। हा आता अकोला जिल्ह्यामध्ये त्यांनी काँग्रेसचे आमदाराला केले, आता आमच्या भाजपचे आमदार बिचारे त्यांच्याकडे आता कुठनं पैसा आहे, तो इतका गरीब माणूस हा अकोटमध्ये त्यांनाही फोन केला। त्यामुळे ही एक मोडस ऑपरेंडी दिसते, पण यांचा कुठलाही अटेम्प्ट यशस्वी झालेला नाही। जिथे जिथे त्यांनी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी नीट शोधून काढलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये साहजिक
सेलिब्रिटीज थोडे घाबरतात वगैरे, त्यामुळे त्यांनी घाबरू नये म्हणून त्यांना पोलीस प्रोटेक्शन देणं हे देखील आपण करतो. आणि मी या सभागृहाला आश्वस्त करतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला गँग वॉरकडे आम्ही जाऊ देणार नाही.